की आम्ही असं ऐकलंय की तुम्ही तुमची स्वतःची आर्चरी अकॅडमी पण चालू केलेली आहे. केली होती मी अकॅडमी, पण मला परत काय वाटतं, की आपण ज्या गोष्टींना मध्ये आहोत, त्या हं. गोष्टींमध्ये आपल्याला न्याय देता आला पाहिजे. बरोबर. आता माझ्यावरती दूध संघाची जी जबाबदारी आहे, हं. ती खूप मोठी जबाबदारी आहे. मी माझे स्वतःचे व्यवसाय सुद्धा बंद केलेत त्याच्यामुळे. बरोबर. कारण की मी ती जबाबदारी घेतलेली आहे. जर मला त्याला न्याय द्यायला आला पाहिजे. बरोबर. अकॅडमी मी काही वर्षांपूर्वी चालू केली होती. हं. पण ती सुद्धा अशी काही खूप छान नाही चालू शकत आहे मी, कारण की मला वेळ देता आला पाहिजे. बरोबर. माझ्या जर अकॅडमीवरती मुलं येत आहेत, तर त्यांना हं. मला वेळ देता आला वेळ पाहिजे. देता. त्यांना तो न्याय देता आला पाहिजे. त्यांना तो कारण की ते त्यांचा पण आयुष्यातला वेळ घालवतायत. बरोबर. एखादा खेळाडू आला आणि त्याला आवडला नाही स्पोर्ट्स म्हणून तो परत निघून गेला, तर त्यात त्याची चुकी नाही. त्याला मला समजवता नाही आलं. बरोबर. त्यामुळे मी तर सध्या मग तरी ते थोडासा थांबलोय. ते अकॅडमी सुरू करण्यामागचा हेतू काय होता तुमचा? हेतू हाच होता, की चांगले खेळाडू बनावेत. बरोबर. एक लक्षात घ्या, की कोणता पण एक खेळाडू ज्यावेळेस जिल्ह्यातून पुढे जातो, हं. तर त्याला जेवढी स्पर्धा वाढणार तेवढा चांगला खेळाडू पुढे जाणार. 100%. राज्यात जेवढी स्पर्धा वाढणार तेवढा राज्याचा बेस्ट खेळाडू पुढे जाणार. बरोबर. गोल एकच आहे सर्व खेळाडूंचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा गोल एकच पाहिजे, की देशाकडून खेळायला जाणारा व्यक्ती इतका चांगला असला पाहिजे, की तो इंटरनॅशनलला त्याने मेडल आणलं पाहिजे. की तो देशाचा खेळाडू आहे. बरोबर.